मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर आता हळूहळू बीड जिल्ह्यातले जे नेते आहेत या ठिकाणी भेटण्यासाठी येत आहेत। आज बीडचे आमदार जे आहेत संदीप क्षीरसागर ते देखील आलेले आहेत। संदीप भैया, काय वाटतं हे सगळं पाहून? आपण सगळी परिस्थिती बघितली असेल की लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय। एकीकडे भीतीचं पण वातावरण आहे आणि लोकांच्या मनामध्ये राग सुद्धा आहे की ही घटना झालेली आहे। एका गाडीतून 2 गाड्यांनी अडवणं, त्याला घेऊन जाणं, त्यांचे भाऊ वारंवार लहान भाऊ त्यांचे फोन करतात त्यांना, मग 5-10 मिनिटात आम्ही सोडतो, 5-10 मिनिटात सोडतो, आणि नंतर मग ही गोष्ट आपल्या समोर येते। मी तुम्ही फोटो बघितलेत का? ते पोस्टमार्टम करताना फोटो बघितलेत? एखाद्या जनावराला सुद्धा एवढं मारत नाही असं तुम्ही एखादं म्हणजे पिक्चर स्टाईल गोष्ट करतात तुम्ही। म्हणजे हे चुकीचं तुम्हाला मीडिया म्हणून तुम्हाला चुकीचं वाटत नाही। बरं, मी जे काय ह्या गावाच्या लोकांकडून बोललोय, जे नाव मला पुढे येतात की ह्यांना गेल्यानंतर पोलीस स्टेशनकडून उशीर का होतोय, पोलीस स्टेशनकडून उशीर होतोय, ह्याच्यामध्ये प्रशासन पूर्णपणे जिम्मेदार आहे, पूर्णपणे जिम्मेदार आहे। तुम्ही या एखादी घटना काही नाही झाल्यानंतर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितले की तुम्ही 307 आमच्याकडे गुन्हा असा झालाय की तो एकदम चॉकलेट खाल्ल्यासारखा, म्हणजे राजकीय किंवा आर्थिक त्यांच्या विरोधात गेलं की लगेच एक हत्यार होऊन बसले ते। मी म्हणतो एखादी खरी गोष्ट झाली असेल तर आमचा विषय नाही आहे, पण तुम्ही वस्तुस्थिती न बघता सुद्धा पोलीस स्टेशनला बोलून सुद्धा काही उपयोग नाही, त्यांच्या मनाप्रमाणे सगळे गुन्हे दाखल करतात। म्हणजे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे। आणि ठीक आहे, आम्ही विरोधी बाकावरती, उद्या अधिवेशन सुद्धा आहे, ह्या गोष्टीमध्ये आम्ही गप्प बसणार नाही। कोणाच्या ऐकण्यावर नाही सगळं चालते? आता बीडचे तुम्ही दुसऱ्यांदा आमदार झालात, एका पक्षाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत, थोडं खुलून बोललं पाहिजे आता तरी। नाही, मी जे काय लोकांना विचारलं ना, वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे, फक्त ह्याच गावामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती करून टाकली त्या माणसाने। म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काहीतरी स्वतःच घर असल्यासारखं हा विषय। कुणी आज तुम्ही इथं लोकांना विचारला ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील। मला राजकारण ह्याच्यात करायचं नाही, पण ह्या घटने जेव्हा घडली किंवा अनेक घटना घडल्यात, तुम्हाला मी सांगतो, रामकृष्ण बांगर फॅमिली तिच्या संस्था हडप करण्यासाठी या माणसाने गुन्हे दाखल केले, खोटे गुन्हे। मला सांगा, रामकृष्ण बांगरवरती 307 होऊ शकतो, त्याच्या मुलावरती होऊ शकतो, त्याच्या आईवरती कसा होऊ शकतो? हां, आणि कुणीच काही म्हणजे बोलत नाहीत। आम्ही भिणारे नाही ह्या विषयामध्ये। जिल्ह्यामध्ये अशी जर प्रकार होत असतील ना तर रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल आणि तसंच उत्तर यावं लागेल। मग अधिवेशनामध्ये तसं काही तुम्ही आवाज उठवणार? हो, बिलकुल। या घटना घडत असताना ज्या पोलीस स्टेशनचे जे काही तिथं संबंधित अधिकारी असतील किंवा SP असतील, ह्यांचा कॉल रेकॉर्ड तपासली पाहिजे। ह्यांना त्या काळामध्ये कोण कोण बोलत होतं की गुन्हे नोंद करू नका म्हणून, खुली एकदम किताब तुमच्या समोर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।